नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत आणि शैली वेगळी असू शकते. माझी पद्धत वेगळी आहे. कुणाला समजत असेल, कुणाला समजत नसेल, हा प्रश्न वेगळा आहे. बरोबर. 2 कमेंटविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आहे. पहिली कमेंट केलेली आहे पप्पू, यांचं आडनाव काहीतरी वेगळंच आहे, ते मला काही व्यवस्थित समजलेलं नाही. यांनी कमेंट केलेलं आहे की दिव्यांगांची पेन्शन बऱ्याच दिवसापासून अडकलेली आहे. सरकार तर छळ करते आणि तुम्ही सुद्धा दिव्यांगांच्या भावनेशी खेळत आहात, अशी कमेंट या व्ह्यूवर्सने केलेली आहे. बरेचसे लोक आमच्याकडे 6,000 पेन्शन वाढ झालेली आहे असे GR आहेत म्हणून व्हिडिओ बनवतात आणि लोकांना लुटवण्याचं काम हे लोक सध्या करत आहेत, अशी यांची कमेंट आहे. तर सर, माझं तुम्हाला एक उत्तर आहे. आपल्या या चॅनलवर असा एकही व्हिडिओ नाही की त्या व्हिडिओमधून अशी माहिती दिलेली आहे का, ते मला तुम्ही दाखवा की मी 6,000 रुपये पेन्शन वाढ झालेली आहे, माझ्याकडे GR पण आहे, अशी माहिती कुठल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली आहे, हे नक्की स्पष्ट करा. आणि दुसरी कमेंट मनीषा मॅडम एक आहेत, आपलेच व्ह्यूवर्स, यांनी पण एक छान अशी कमेंट केलेली आहे की ह्या म्हणत बोलतायत की तुम्हाला बोलण्याची म्हणजे समजून सांगण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागेल आणि तुमचे उच्चार स्पष्ट नाहीत, अशी यांनी कमेंट केलेली आहे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे की सुधारणा नेमकी कुठे आणि काय करायची आहे. माझ्या बोलण्याची पद्धत तुम्हाला आवडते, आवडत नाही, हा प्रश्न तुमचा आहे, पण माझी पद्धत हीच आहे समजवण्याची. इतरांसारखा मस्का मिर्च मसाला लावून व्ह्यूवर्सला मूर्ख बनवणं हे माझं काम नाही. तर आजचा जो व्हिडिओ आहे या 2 कमेंटवर तर आहेच, याशिवाय संजय गांधी निराधार पेन्शन योजनेविषयी सुद्धा माहिती आज थोडक्यात मी देणार आहे. दिवसातून 8-10 कॉल मला दररोज येत असतात की सर, बऱ्याचशा लोकांची पेन्शन आलेली आहे पण आम्हाला पेन्शन अजूनही मिळालेली नाही. तर श्रोत्यांनो, घाबरून जाण्यासारखी कुठली गोष्ट नाही. ज्या लोकांची पेन्शन 8, 6, 7 महिन्यापासून ज्या लोकांची पेन्शन अडकलेली आहे, यांना पेन्शन मिळायला सुरुवात झालेली आहे. ज्या लोकांना मिळालेले नाही अशा लोकांनी 3 मे 2025 पर्यंत वाट बघायची आहे, कारण 3 मे नंतरच सगळ्यांचे पैसे येणार आहेत. याच्या मागे कारण असं आहे की DBT प्रक्रिया म्हणजेच DBT प्रणाली द्वारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत लाभार्थ्यांचे, हे सगळे अपलोड करणं सुरू आहे आणि तुम्हाला पण लवकरच पेन्शन मिळून जाईल. तर माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला पटते किंवा पटत नाही, माझी सांगण्याची पद्धत अजून कशी असायला हवी किंवा माझ्या शब्दांमध्ये जे काही मी बोलतो, उच्चार, यामध्ये सुधार करण्याची काही गरज आहे का? आणि लोकांना फसवून व्ह्यूज कमवणं माझं काम नाही. मला दिवसाला एक व्हिडिओ अपलोड करायचाच असतो. त्या व्हिडिओमधून मला 100-200 व्ह्यूज आले तरीही पुष्कळ आहेत, कारण व्हिडिओ मी मेहनत करून बनवत असतो आणि एक ब्लाइंड असल्यामुळे व्हिडिओ क्वालिटी कदाचित वरखाली होऊ शकते, पण व्हिडिओमधून माहिती चुकीची देणं हे मला अशोभनीय आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्कीच कळवा. पद्धत कशी आहे ते पण खाली लिहायला विसरू नका. तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.